भविष्यात जर जेजुरी सोडून यांना जावं लागलं तर तुला माझ्या रागाला सामोरं जावं लागेल। भविष्यात जर असं पुन्हा घडलं तर त्याला तू सर्वस्वी कारणीभूत असशील हे ध्यानात ठेव। मी असं कशापायी करत? मला भी वाटतंय का देवांनी हाता असावं। मी केवळ सांगते आहे, पण जर पुन्हा असं घडलं तर मी तुला कठोर शासन केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित। वय मी आहे पक्क केलं आहे मनामध्ये। पर आता मी भी तुम्हाला एक विचारू का जी? तू आल्यापासून तुला काहीतरी विचारायचं आहे हे मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आहे। काय? मी जी घोषणा केली होती त्याबद्दल तुला जाणून घ्यायचे आहे, पण त्याबद्दल तू विचार करू नकोस। मला सत्य कळलं आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, पण त्याबद्दल जेव्हा सगळ्यांना कळायची वेळ येईल तेव्हा तुलाही कळलं असेल। पर एक सांगते महासाथी, जो पतूर तुम्हासनी समजा ठाव पडेल तो पतूर मला भी समजा कळलेला असेल। बानू, तू हाच निर्णय घ्यावास म्हणून मी हे सारं करते आहे, पण तुला ते कळणार नाही। तुम्हासनी असं वाटत असेल काही तराडानी हा तिला काय कळणार आहे, पर तसं नाही आहे माझ्यासाठी। आजपासून म्या कोण आहे हे जो पतूर म्या हुडकून काढत नाही तो पतूर म्या शांत बसणार नाही। येते म्या। आणि तुला लवकरात लवकर कळव हीच माझी सदिच्छा। श्री म्हाळसा देवींना साक्षात्कार झाला आहे हे त्यांना कोणालाही सांगायचं नाही, आणि म्हणूनच त्यांनी बाणाईला एकांतात हे सगळं सांगण्यासाठी बोलावलं असावं। म्हणजे म्हाळसा देवींनी बानूला हे सांगितलं असेल? हे म्हाळसेशी बोलण्याशिवाय आपल्याला कळणं शक्य नाही। श्री म्हाळसा देवींची आत्ता भेट घ्यावी असाही विचार माझ्या मनात आला होता, परंतु तसं झालं नाही हे चांगलं झालं, कारण ह्या क्षणी आपण त्या दोघींना एकांतात वेळ द्यायला हवा। या कृतयुगात बानूच्या रूपाने त्यांची सखी जयाद्री आज त्यांना पहिल्यांदाच दिसत असावी, त्या दोघींची भेट झाली असावी। हो तेही आहेच देवी, परंतु ही गोष्ट बाणाईला अजून ठाऊक नाही। देवा आता काय करावं? हा क्षण हा दोन सखींच्या मिलनाचा क्षण आहे, परंतु ह्यात बानूला काहीच ठाऊक नाही, तर म्हाळसेला सत्य काय आहे हे ठाऊक आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.